वसई विरारमध्ये ठाकरेंची युती तुटली। वसई उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वबळावर लढणार, तर बविया आणि मनसे आणि काँग्रेसची आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरी जाणार। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचा 207 जागांवर एकमत। 128 जागा भाजपला तर 79 जागा शिवसेनेच्या वाट्याला। उर्वरित 20 जागांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम चर्चा। मातोश्रीवर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची चर्चा। जागा वाटपाचा तिढा कायम, काही जागांची अदलाबदली होणार असल्याची माहिती। ठाण्यामध्ये शिवसेना भाजपमध्ये 3 जागांवर तिढा। येत्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरणार। नमो ठाणे धर्तीवर महापौर होणार, निरंजन डावखरेंची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपमधील तिढा काही केल्या सुटेना। अनेक बैठकांनंतरही 10% जागांचा पेच कायम। आता मुंबईमध्ये वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार असल्याची माहिती। पुण्यामध्ये 3 दिवसांमध्ये 9000 उमेदवारी अर्ज खरेदी। पुणे महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार। महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी विक्री। प्रत्येक जागेसाठी सरासरी 55 अर्जांची विक्री। बारामतीमध्ये आज पवार कुटुंबीय एकाच मंचावर विद्या प्रतिष्ठानच्या एआयच्या इमारतीचं उद्घाटन। उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित राहणार। नवीन वर्षात झेडपी निवडणुकांचा बिगुल वाजणार। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घोषणेची शक्यता। आरक्षण मर्यादेमधील 12 झेडपींची निवडणूक जाहीर होणार, सूत्रांची माहिती। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या अडचणीमध्ये वाढ। अल्लू अर्जुनसह 23 जणांवर आरोपपत्र दाखल। पुष्पा 2च्या प्रीमियम दरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये अल्लू अर्जुनवर आरोपपत्र। सोने आणि चांदीच्या दरातील वाढ कायम। जीएसटीसह चांदी थेट 2.5 लाखांवर। एका दिवसात दरात तब्बल 14,500 रुपयांची वाढ, तर सोनं सुद्धा 1,500 रुपयांनी महागलं।